या सुधाकरशी जरा प्रेमानं काय बोललो, जरा जास्तच डोक्यात जायला लागलाय आणि त्याचा एवढा इंटरेस्ट का वाढलाय त्या जमिनीत। ती जमीन जर का खरंच कसायला दिली तर तिथे गंगाची माझी डेड बॉडी पुरली ती वर येईल। आधीच तो जामकर माझ्याविषयी कसून चौकशी करतोय। तुम्ही सुधाकर भाऊजींना खरंच दारूची बाटली दिली? होय, ऐकलं नाही बाहेर? काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करायची? तुम्ही ना त्यांच्या लय माग माग करत असता। अहो लालीजी, भाऊ आहे तो माझा, मोठा दादा आहे। हा आता जमिनीच्या वादामुळे जरा नाराज आहे माझ्यावर, तीच नाराजी दूर करायचा प्रयत्न करत होतो, पण त्याने बलदाचा अर्थ घेतला। माझ्या ना नशिबात भावाचं प्रेम नाहीच वाटतं। काय गरज नाही असल्या प्रेमाची। बघितलं ना कसे बोलले तुम्हाला ते, मला अजिबात नाही आवडलं। तुम्ही त्यांचे पैसे देऊन टाका। अरे देऊन टाका म्हणजे माझ्याकडे असे तर दिले असते, नाहीत माझ्याकडे। ही चैन विका आणि देऊन टाका। अहो ती नका लय विचार करू, घ्या चैन। अहो पण मी तुम्हाला प्रेमाने दिली होती ना, तुम्हाला ती आवडली होती। आत्ता माझ्यासाठी ही चैन महत्वाची नाहीये, माझ्या नवऱ्याचा मान जास्त महत्वाचा आहे। आणि चैनीचं काय, पुढे जाऊन अशा 10 चैनी करू आपण। नाही खरे करू 10 चैनी, पण सुधाकर दादाला पैसे दिले तर तो शांत बसेल का? थोड्या टाइमासाठी का होईना त्यांचं तोंड बंद होईल, तेवढं बास आहे की आपल्याला। ही चैन विका आणि देऊन टाका त्यांचे पैसे। मी काय करू तुमचं, काय करू मी ना देवाच्या आभारच म्हणले पाहिजे, त्याला धन्यवाद म्हणलं पाहिजे की एवढी समजूतदार बायको मला दिली। तुम्ही ना नशीब काढलंय बघा मी। हो, तुमच्या इतकी समजूतदार बायको माझ्या नशिबात आली। काय कुठे? अरे ते एका साडीवर ब्लाउज स्टिच करायचं होतं, गोपाळजींकडे जाते। ब्लाउज साडी? तुझा नवरा गेल्यापासून तू साडी नेसल्याचं मला काही स्मरत नाही। अचानक काय साडीचं? कुणी घेतली, कुणी दिली? दादा किती प्रश्न विचारतोस रे तू? मी साडी नेसलेलं नकोय का तुला? नाही, कुणी दिली, कुणी घेतली? मी घेतली। का? मी साडी विकत नाही घेऊ शकत? अचानक? दादा मला तुझ्याशी खोटं बोलायची इच्छा नाहीये, पण तू एवढा पॉझिटिव्ह आहेस ना की लगेच गोपाळजींना जाऊन जाब विचारशील, त्यांना त्रास देशील। तुला काय विचारतोय मी? हे काय रे दादा, वाटलं मला नेसावी, मी घेतली विकत। आणि ते आपल्या माधुरीचं लग्न आहे ना, मग एखादी साडी असावी म्हटलं सोबत। आता मी जाऊन येते पटकन, तुझं चालू देत। भाऊ आहे, काळजी वाटते, काळजी। गोपाळजी, बाहुरामन, जमिनीच्या पैशांची सोय तर झाली, पुढचे काही दिवस खरंच टेन्शन नाहीये। माधुरीची चैन अशी कामाला येईल असं वाटलं नव्हतं। फक्त माधुरीकडचे 20 लाख रुपये माझ्या ताब्यात आले पाहिजेत। गोपाळ, येऊ का तुझ्या दुकानात? काय? माझं काम आहे म्हणून आली, तुला काय भेटायला नाही आले? आता परत कोणीतरी बघेल म्हणून हाकलून लावशील मला। माधुरी तू ये।
तुला काय आहे का काय काम आहे? ही बघ, ही माझ्या हळदीची साडी. मला ब्लाऊज शिवून पाहिजे. खरं तर मी हळदीला तयार नव्हते. आप घेतो. अरे माधुरी काय करते? काय करते म्हणजे? नवऱ्याला मिठी मारतीये माझ्या. लग्न व्हायचंय अजून आपलं. आज रात्री तर आपण कायमचं एकमेकांचं होणार आहे. मग त्यात काय घाबरायचं? मला ना तुझ्या ह्या डेअरिंगची खरंच भीती वाटते बघ. आणि मला तुझ्या या घाबरण्याची. आज नक्की आपण रात्री पळून जाणार आहे ना? काय माधुरी तू? मी पण गेले कित्येक दिवस ह्या रात्रीची वाट बघतोय. आय लव्ह यू. आणि आय लव्ह पैसा. गोपाळजी, गोपाळजी. अरे आर्या मॅडम, या ना या. अगं माधुरी, तू इथे? आर्या, अगं हळदीसाठी ब्लाऊज शिवायला आले होते. तू इथे कशी काय? अगं मी पण ब्लाऊज स्टिच करायलाच आले. बघू साडी. आता आर्याने माधुरीला सांगायला नको की ही साडी मी दिली म्हणजे झालं. नाहीतर परत डोक्याला ताप करेल ही माधुरी. होय व ऐका की जरा. बोल की काय? अहो आखरीतच म्हणायचं. मी पहिल्यांदाच असा एखादा माणूस बघतीये जमीन करणारा आणि मध्येच 2 एकर असंच पडीक ठेवतोय. अगं आपल्याला काय करायचंय त्याचं? त्यांच्या घरात त्या दोघा भाऊभावाची काही तर वाद असेल, भांडण असतील काही तर. हे बघ, आपण भलं ना आपलं काम भलं. कशाला की त्यात डोकं घालायचंय? कर काम का गुन्हा ना. यावं झालं ते यावं झालं. आम्हा राम राम. राम राम. झाली का घराची डागडूची? चालू आहे मामा. हा? त्या 2 एकरावर काम सुरू करायचं नाही असं सांगितलं होतं ना? नाही नाही ना करत. मग आता करायचं. त्या 2 एकरावर पण काम सुरू करायचं आता. अहो पण ती मोठं मालक म्हणलं त्या 2 एकरात बिलकुल काम करायचं नाही म्हणून. ती जमीन दुसऱ्या साहेबाची आहे म्हणून. ती जमीन त्याच्या बापाची आहे आणि तो बाप माझा पण आहे. आमच्या जमिनीच्या अजून वाटण्या झाल्या नाहीत. ती जमीन आमच्या सगळ्यांची आहे. तुम्ही नका त्यात लक्ष घालू. मी जेवढं सांगेल तेवढंच करायचं. होय मालक, तुम्ही म्हणताल तसंच करतो. आणि जर कोणी खोडा घातला, रोखायचा प्रयत्न केला, आधी येऊन मला सांगायचं. होय मालक. चालू दे तुमचं. ए घेऊ रक्त परदेशी. माझी गाडी बी ना